पत्रकार दिन होता आणि तुम्ही सगळेजण भेटणार होतात म्हणून त्याचा आनंद आज झालेला आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी 2026 ची निवडणूक आहे ती निवडणूक वेगळ्या पद्धतीनं लढवण्याचा निर्णय हा शिवसेनेनं घेतलेला आहे आणि प्रामुख्यानं ह्या गोष्टीचं दुःख आहे की मीरा भाईंदर मध्ये नरेंद्र मेहतांनी युती होऊ दिली नाही. कारण माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 2 भाग येतात, एक मीरा भाईंदरचा भाग आणि एक ठाण्याचा भाग. ठाण्याच्या भागामध्ये आम्ही युती केली, महायुतीची सत्ता व्हावी त्यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि त्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांशी बोलल्यानंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर एक परिपत्रक त्यांनी काढलं आणि त्या आधारे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो. परंतु मला त्यांनी 50 मिनिटं बसवल्यानंतर सुद्धा ते आले नव्हते. पण नंतर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने अवहेलना केली की आता तुमच्या 22 जरी आल्या असेल तर त्यातील काही लोक माझ्या संपर्कात आहे, माझ्या बरोबर होते आणि मी तुम्हाला 13 जागा देतो, आता 13 जागांवर जर तुम्हाला युती करायची असेल तर तुम्ही करा, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. आणि मी त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की जसे ठाण्याला महायुती झाली त्याचप्रमाणे मीरा भाईंदरला करावी. इथे आम्ही 40 जागा दिल्या, इथे जरी आम्हाला 36 जागा तुम्ही दिल्या किंवा काहीपेक्षा अजून काही जर कमी जास्त आपण जर दिल्या तर निश्चितपणे आम्ही महायुती करू. परंतु ते काय त्यांचा प्रस्ताव आला नाही आणि त्यामुळे मी 81 उमेदवारांसह त्या शिवसेनेच्या भाईंदरला त्यांनी अक्षरशः पोखरून काढलं. परंतु सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणून डोळे मिटून गप्प बसावं लागत होतं आणि आम्ही त्या गोष्टी ज्या घडत होत्या त्या डोळ्यासमोर बघत होतो. आदरणीय काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सुद्धा घातल्या आणि त्यांच्या कानावर घातल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये काही परिणाम जाणवत नव्हता. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतः जे ऍफिडेव्हिट केलेलं, म्हणजे शेवटी एखाद्या आमदारावर किंवा एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून किती कलंकित असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मेहता. आणि हे काय मी सांगितलेलं नाही, त्यांनी ज्या काही ऍफिडेव्हिट त्यांचे दाखल केलेले आहेत त्यांच्याच निवडणूक जे निकाल निवडणुकामध्ये प्रतिज्ञापत्र जे दाखल केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जे दाखल केलेले गुन्हे आहेत म्हणजे कुठले गुन्हे त्यांच्यावर नसावे, फसवणुकीचे गुन्हे आहे, अँटी करप्शनचे गुन्हे आहे, त्याचबरोबर बलात्काराचे गुन्हे आहे, फसवणुकीचे तर अनेक गुन्हे आहेत, दमदाटी करण्याचे गुन्हे आहे. एवढे असे गुन्हे एखाद्या लोकप्रतिनिधीवर असणं, आम्ही सुद्धा शेवटी मी सुद्धा 30 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, पण अशा प्रकारचे गुन्हे माझ्यावर कधी दाखल झालेले नाही. ठीक आहे, न्यायालयामध्ये काय निर्णय लागायचा तो निर्णय लागेल. सर्वात जास्त गुन्हे हे पर्यावरणाच्या नावाखाली त्यांनी केलेले जे चुकीची कामं आहेत अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. म्हणजे एका लोकप्रतिनिधीवर 25-30 गुन्हे दाखल, कदाचित महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मेहता हे एकमेव आमदार असतील एवढे मोठे गुन्हे आणि ते प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दाखवलेले आहे, सांगितलेले आहे. स्वतःला त्यांना लाच घेताना सुद्धा पोलिसांनी पकडलं. ठीक आहे, बलात्कार त्यांचे ज्या व्यक्तीने बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला त्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी सुद्धा दिली प्रभाग क्रमांक 18 मध्ये. ज्या व्यक्तीनं म्हणजे ज्या ठिकाणी ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं तरण तलाव आहे, ग्रंथ मुथा नावाचा बिचारा एक गरीब मुलगा त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये त्याची मृत्यू झाली. परंतु जो तरण तलाव जी व्यक्ती चालवत होती मधुसूदन पुरोहित आणि अजून त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे चुकीची कामं जी लोक करतात शहरामध्ये त्यांना अशा प्रकारे जर प्रोत्साहन देत असतील. भानुशाली नावाची त्यांची एक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 23 मध्ये, तिला तर 5 वर्षात शिक्षा झाल्याची कोर्टाची आदेश आहे. अजूनही अनेक गुन्हे त्या बाईवर आहेत. अशा लोकांना जे पूर्णपणे कलंकित आहेत अशा कलंकित लोकांना तुम्ही उमेदवारी देता आणि स्वतः पण किती कलंकित. बघा, महसूल मंत्र्यांचं पत्र माझ्याकडे आहे, त्यांच्याच पक्षाचे महसूल मंत्री त्यात लिहिलेलं आहे, नोटीस आहे, विषय भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्याबाबत. म्हणजे तुमचे महसूल मंत्री तुम्हाला भूमाफिया म्हणतात, ही महसूल मंत्र्यांची नोटीस आहे. म्हणजे आश्चर्य आहे, ह्या गोष्टी आजपर्यंत आमच्यापर्यंत आल्या नव्हत्या. परंतु असे कलंकित लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे या शहराचे आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व
नरेंद्र मोदींच्या विचारावर चालणारा हा पक्ष आणि ह्या पक्षाबद्दल आम्हाला आदर आहे, कारण आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ह्या पक्षाबरोबर आहोत आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. परंतु एवढी कलंकित लोक जर ह्या मीरा भाईंदर शहराचं नेतृत्व करत असेल तर मी स्पष्टपणे सांगतो, महायुती नाही झाली हे खूप बरं झालं, कारण त्यांना त्यांची जागा दाखवायची आता आम्हाला संधी जनतेने दिलेली आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या जागा तर दाखवू. त्यांचे सगळे कलंकित जे उमेदवार आहेत, ज्यांच्यावर मोठे मोठे काही उमेदवारांवर तर खुनासारखे आरोप आहे, भ्रष्टाचार, बलात्कार, म्हणजे किती गुन्हे असावे कुणावर, ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही लढणार. आणि मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं, मला ते भाईजान बोलले ना, बजरंगी भाईजान, या बजरंगी भाईजानच्या शेपटीला आग लावलेली आहे. आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचार, एवढे कलंकित जे काही रावण जो हा आहे, त्या रावणाच्या लंकेचं दहन करण्याची प्रतिज्ञा प्रताप सरनाईकनी केलेली आहे आणि ते प्रतिज्ञा मी पूर्ण काही जे टॅक्स डिपार्टमेंटची लोक आहेत आणि अतिरिक्त आयुक्त, ह्या राजपूतबाई ही अतिरिक्त आयुक्त ह्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त म्हणून आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तिला डायरेक्ट नियुक्त करण्यात आलं. नगरविकास खात्याचा अभिप्राय नसताना सुद्धा त्या बाईचा नवरा जेव्हा आपल्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला उभा होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराकडनं पराभव झाला आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी या ठिकाणी त्यांनी जी काही मतदार यादी होती त्या मतदार यादीमध्ये फेरफार केले आणि जयस्वाल पार्कची नावं 4 नंबर मध्ये, अजून जयस्वाल पार्कची नावं 24 नंबर मध्ये, अशा प्रकारचा फेरफार त्यांनी केला होता. त्याची नावं आणि ती पत्र सुद्धा मी आयुक्तांना दिल्यानंतर त्यावर कारवाई झाली आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर सुद्धा ती मतदार यादी बदल करून 4 दिवसानंतर परत नवीन यादी आली आणि नवीन ज्या पद्धतीने पाणी जे मीरा भाईंदर शहराला येणार होतं त्यांनी थांबवून ठेवलं होतं, कारण मलाही कल्पना नाही. अरे यांच्या जमिनी तरी किती आहे 7-11च्या, म्हणजे काय हे जमिनी घेऊन कुठे जाणार आहेत मला याची कल्पना नाही. सगळीकडे त्यांच्या जमिनी, म्हणजे मेट्रोचं काम त्यांनी थांबवलं कारण त्यांची जमीन, चेन्नईच्या पाण्याच्या टाकीचं काम त्यांनी थांबवलं कारण त्यांची जमीन. अरे एवढ्या सगळ्या आदिवासींच्या जमिनी, आमच्या गोरगरीब ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी, ह्या जमिनी घेऊन ते जर अशा लाटालाटी करत असेल आणि लोकांना लुबाडून जर स्वतःचं आणि दुसरं स्वतःचं 7-11 कंपनीचं नाव टाकत असेल. मी काल जाऊन एका ठिकाणी बघितलं, आता नवीन नाव त्यांनी द्यायला केलं 7-11 लोटस. म्हणजे भारतीय जनता पक्षाला बदनाम तरी किती करावं.